तर आजच्या या नवीन कोऱ्या व्हिडिओ फ्लिक्सच्या एपिसोडमध्ये मी गीतेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळे रेस्टॉरंट स्ट्रीट फूड हे तर पोहोचवतच असतो, पण आजचा हा एपिसोड थोडासा स्पेशल असणार आहे, कारण आजपासून सुरू होते ती नवरात्री म्हटली तर नवदुर्गा शक्तीचा जागर। आजपासून सुरू होणाऱ्या या सिरीजमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत 9 अशा महिलांना पोहोचवणार आहे ज्यांनी लोकांची पोटं तर भरलीच पण मनं देखील जिंकली आहेत। तर चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आणि आजचा पहिला एपिसोड कोणता आहे आणि आज आम्ही तुम्हाला कोणाची भेट घालून देणार आहोत, चला या बघूया। नवरात्रीचा पहिला दिवस आणि आपण आलो आहोत कमिन्स कॉलेज जवळ। आजपासून सुरू होते ती नवरात्र आणि नवरात्रीच्या निमित्तानं आपण एक वेगळी सिरीज घेऊन आलो। ही सिरीज फक्त फूड ब्लॉग नाहीये, तर त्या महिला उद्योजकांसाठी आहे ज्या देवीसारखी जिद्द आणि शक्ती घेऊन आपल्या कुटुंबांसाठी आणि स्वप्नांसाठी मेहनत करतात। इथे आपल्याला चविष्ट पदार्थ तर बघायला मिळणारच आहेत, पण त्यामागे असलेली मेहनत, संघर्ष आणि डिटर्मिनेशन पण बघायला मिळणार आहे। तर चला सुरुवात करूया या नवरात्री स्पेशल सिरीजची। आणि जर तुम्ही व्हिडिओ फ्लिक्स चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण पुढे अजून खूप व्हिडिओज आणि इन्स्पायरिंग स्टोरीज तुमच्या समोर येणार आहेत। आजच्या या एपिसोडसाठी आपण कमिन्स कॉलेजच्या श्री समर्थ स्नॅक्समध्ये आलोय आणि ताई आपल्यासोबत आहे। ताई नमस्कार। हॅलो, नमस्कार। तुमचं नाव सांगा। माझं नाव प्रांजल कैलास काळे। तर प्रांजल ताईंना जर तुम्ही इंस्टाग्राम फॉलो करत असाल तर नक्कीच बघितलं असेल, कारण इंस्टाग्रामवर प्रांजल ताई आणि हे जे श्री स्वामी समर्थ स्नॅक्स आहे ते बऱ्यापैकी पॉप्युलर झाले। तर ताई तुमच्या स्टॉलवर काय मिळतं हे आधी सांगा आणि मग आपण पुढच्या गप्पा सुरू करूया। आपल्या स्टॉलवर सकाळी 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत नाश्ता असतो। नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, इडली फ्राय आणि मिसळ असते। दुपारी 12 नंतर पुन्हा पुलाव असतो आणि पुन्हा एकदा मध्ये 2-3 तास शॉप बंद असतं आणि 6 ते 10 वाजेपर्यंत दाल खिचडी, पुलाव आणि पुन्हा मिसळच असतं। मग आता 1 वाजला, आता आपल्या इथे काय काय अवेलेबल आहे? आता सध्या तर मिसळचं पुलाव संपलेला आहे आणि आता मिसळ सुद्धा संपत आली आहे। शॉप आता क्लोज करतात, ऑलमोस्ट क्लोज होतं। हे जर झालं पुढचं, जसं महिला व्यवसाय जेव्हा करतात तेव्हा त्यांना बरेच चॅलेंजेस येतात आणि सुरुवात कुठून करावी असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो। तर तुमची या मोठ्या आउटलेटची सुरुवात कुठून झाली होती आणि काय परिस्थिती तेव्हा? कसं आम्ही राहणार मनसरचे, मिस्टर इथे कर्वेनगरमध्ये जॉबला होते आणि सहज मी एक दिवशी त्यांना व्हिडिओ कॉल केला तर मागे खूप सारी नाश्ता हाऊसमध्ये गर्दी दिसली। तर मी सहज त्यांना विचारलं की आपण हे चालू करू शकतो का? तर मग तिथूनच खरी आयडिया आली। तर म्हटलं ट्राय करायला काय हरकत नाही। मग इथं आल्यानंतर आम्ही आधी तर सर्वे केला की काय आपण देऊ शकतो कस्टमरला, पण आम्हाला नवीन द्यायचं होतं की तेच नाही, आपल्या आजूबाजूला जे मिळणार आहे ते म्हणजे पोहे, मिसळ, वडापाव ते नव्हतं आधी, त्याचं काहीच प्लॅनिंग नव्हतं। मग सर्वे केल्यानंतर असं कळलं की पिझ्झा आणि आपण थालीपीठ देऊ शकतो। मग ते स्टार्ट केलं आणि तिथूनच मग मार्केटिंग करायला सुरुवात केली। आमचं इंस्टाग्राम पेजला आम्हाला चांगले व्ह्यूज यायला लागले, तिथून लांबून कस्टमर यायला लागले। मग एक कॉन्फिडन्स आला आणि नंतर मग अचानक हे शॉप पण आम्हाला मिळालं आणि मग इथून मग पुन्हा आम्ही पिझ्झा थालीपीठ तर आहेच, पिझ्झा थालीपीठचा टायमिंग आपला 6 ते 10 आहे आणि संध्याकाळी फक्त। आणि मग नाश्ता पण चालू केला त्यासोबत। आणि आमच्या गावाकडची शेवपापडीची जी मिसळ आहे ती पुण्यामध्ये कुठे नव्हती, म्हणजे फरसाणवाली नाही आपल्या इथे? फरसाणवाली नाही, शेवपापडीची खास जुन्नर आंबेगाव साईडला जी मिळते ती शेवपापडीची मिसळ आहे आणि ती आम्ही चालू करण्याचा इथे डिसिजन घेतला आणि छान रिस्पॉन्स मिळतोय। अजून एक गोष्ट अशी की बऱ्याच महिला अशा असतात की ज्या विचार करतात की यार आपण करूया काहीतरी, किंवा ज्या घरी असतात समजा किंवा नोकरी करत असतात, आपलं काहीतरी सुरू करूया। त्यांना तुम्हाला काय सांगता येईल की त्या सुरुवात करू शकतील? हो, सुरुवात करायला खरं तर काहीच हरकत नाही, पण एक सांगेल की घरच्यांचा तुमचा सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही या बिझनेसमध्ये उतरू शकत नाही, तो महत्त्वाचा। हो, तर माझे मिस्टर माझ्यासोबत 24 तास असतात या बिझनेसमध्ये आणि घर म्हणाल तर घरी सगळं सासूबाई हँडल करतात। त्याच्यामुळे मला कधी या बिझनेसमध्ये उतरल्यानंतर मला कधी असे चॅलेंजेस फेस करावे लागले नाही जास्त। घरच्यांचा सपोर्ट पण महत्त्वाचा आहे। घरच्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या हातात जर कोणता पण पदार्थ तुम्ही एकदम बेस्ट बनवू शकत असाल तर तो तुम्ही सेल करूच शकता, फक्त चव अप्रतिम पाहिजे। ही आपली खास जुन्नर आंबेगाव साईडची शेवपापडीवाली मिसळ। आता हे मिसळचं सकाळपासूनचं दुसरं पातील आहे, ते पण ऑलमोस्ट तळायला गेले। हो, संपत आले आता। मिसळ म्हटलं की त्यावर प्रॉपर तरी पाहिजे, तरीशिवाय मिसळला मजा नाही। जे लोक या भागामध्ये ऑथेंटिक थोडी स्पायसी आणि गावरान स्टाईलची मिसळ मिस करत असतील त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन। आणि शिवाय रेट पण आपले एकदम रिजनेबल आहे। 50 रुपयामध्ये आपण मिसळ देतो, जास्त अनलिमिटेड आहे, फक्त पावाचे चार्जेस आहे।
कांदा नाही घेतला पहिले अंदाज घेतला किती तिकडे, नाही तर अजून तिकडे होईल कांद्याने. इथे मिळत नाही जास्त अशी मिसळ. नाही इथे फरसांची हां थोडीशी गोड स्वीट. हां. श्री स्वामी समर्थचा एकदा ॲड्रेस सांगा आणि जे व्ह्युअर्स बघतायत त्यांनाही जर यायचं असेल त्याच्यासाठी. आपल्या शॉपचं नाव आहे श्री समर्थ स्नॅक सेंटर कर्वेनगर. तर तुम्हाला यायचं असेल तर कमिन्स कॉलेज रोड, शाहू कॉलनी, लेन नंबर 4 इथे तुम्ही एकदा नाश्ता करायला नक्की या.